तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 6 जुलै 2025 आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता कालपासूनच म्हणजे 5 जुलै 2025ला सकाळी 11 वाजेपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे। पण बघा, भरपूर महिलांना अजूनही कन्फ्युजन आहे की खरंच काल 5 तारखेला वितरण सुरू झाले का? कारण बघा, भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत। मी तुम्हाला काल SMS सुद्धा दाखवला, त्याचप्रमाणे पुरावा सुद्धा दाखवला। स्टेट बँकचा जो काही लाईव्ह पुरावा आहे, नेट बँकिंग वरून तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा मी काल दाखवलेला आहे। म्हणजे 100% काल वितरणाला सुरुवात झाली। पण बघा, वितरणाची गती ही खूप जास्त स्लो होती। त्याचे कारण मी तुम्हाला देणार आहे की काल तुम्हाला पैसे का आले नाही। त्याचप्रमाणे आज रविवार दिवस आहे, आज 6 जुलैला वितरण सुरू आहे का? कारण आज सुट्टीचा दिवस आहे। त्याचप्रमाणे काही महिलांना 1 रुपया सुद्धा आला, ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। तर बघा, सर्वात आधी समजून घ्या की आज वितरण सुरू आहे का। महत्त्वाचा विषय जो आहे आज वितरणाचा आहे की आज वितरण सुरू आहे का। तर बघा, आज 6 जुलैला 100% वितरण सुरू होणार आहे। 10 ते 11 वाजेपर्यंत हे वितरण सुरू होणार आहे आणि दिवसभर वितरण चालणार आहे। आणि आज पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये टोटल महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा, काल पैसे जमा का झाले नाही, तर काल DBTचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पैसे जमा झाले नाही। वितरण सुरू झालं पण खूप कमी प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले। याचं कारणच बघा काय आहे, 1 रुपयामध्ये आज गोष्टींचं सर्व कारण लपलेलं आहे। सरकारने तुम्हाला 1 रुपया का पाठवला? भरपूर महिलांना त्यांच्या खात्यावर 1 रुपया आलेला आहे। त्याचं कारण काय आणि वितरण न होण्याचं कारण काय, म्हणजे कमी प्रमाणात वितरण का झालं, हे सर्व तुम्हाला मॅच करून मी या ठिकाणी सांगणार आहे। बघा, भरपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते DBTमध्ये टेक्निकल इश्यू झालेला होता। DBTमध्ये पैसे पाठवताना थोडी प्रॉब्लेम आली, त्यामुळे भरपूर जिल्ह्यामध्ये बहिणींना वितरण सुरू झाले नाही किंवा कमी वितरण झाले, कमी बहिणींना पैसे आले। त्यामुळे शासनाने काय केलं, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये DBTचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला, पैसे पाठवायला प्रॉब्लेम होत होती, त्या जिल्ह्यामध्ये महिलांना 1 रुपया टेस्टिंग म्हणून पाठवण्यात आला। बघा, 1 रुपया कशाचा आला, तर टेस्टिंग म्हणून तुम्हाला 1 रुपया पाठवण्यात आला। त्यामुळे त्यांचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते यशस्वी झालं। भरपूर महिलांना 1 रुपया आला। भरपूर जिल्ह्यामध्ये DBT ट्रान्सफरचा सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, लिंकचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे भरपूर जिल्ह्यामध्ये काल वितरण झालं नाही। आणि ज्या जिल्ह्यांमध्ये प्रॉब्लेम नव्हता, एक्झाम्पल वर्धा जिल्ह्यामध्ये 100% वितरण झालेलं आहे आणि आजही वितरण सुरू आहे। चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली, त्याचप्रमाणे भरपूर जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू कालपासूनच झालेलं आहे। त्याचप्रमाणे आज सुद्धा वितरण होणार आहे आणि 6 जुलैला रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे, तरीही 100% वितरण होणार। कारण 26 जानेवारी 2025ला सुद्धा रविवारचा दिवस होता। 26 जानेवारी 2025 रविवारचा दिवस असून सुद्धा वितरण सुरू झालं होतं। तर बघा, आता तुम्हाला समजलं असेल की काल आपल्याला पैसे का आले नाही। बघा, DBTचा सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे काल भरपूर कमी वितरण झालं, कमी प्रमाणात वितरण झालं। त्यामुळे सरकारने महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टेस्टिंगसाठी पाठवलेला होता। त्यानंतर बघा, म्हणून ह्या सर्व गोष्टींमुळे बघा, भरपूर महिलांना काल पैसे आले नाही आणि त्यांना वाटत होतं की काल वितरण झालं नाही। जे काही व्हिडिओ आहेत ते खोटे येत आहे। भरपूर कमेंट येत होत्या, भरपूर निगेटिव्ह कमेंटसुद्धा येत होत्या की तुम्ही पैसे आले म्हणून सांगत आहे पण पैसे आले नाही। पण बघा, काल जे आहे ते 100% वितरणाला सुरुवात झालेली होती। वितरण सुरू झालं होतं, बातमी खोटी नव्हती, वितरण सुरू झालेलं होतं। मी तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवला, स्टेटमेंट सुद्धा दाखवलं होतं। आणि आज सुद्धा वितरण सुरू होणार आहे, 10 ते 11 वाजता वितरण सुरू होणार। मी लगेच व्हिडिओ टाकणार आहे वितरणाचा, जसं मेसेज यायला लागला तसं। आता सांगू शकत नाही, वितरण सुरू अजूनपर्यंत झालेलं नाही। सकाळचे 9 वाजत आहे, 6 जुलै सकाळचे 9 वाजत आहे, पण वितरण सुरू झालं नाही। पण 10 ते 11 वाजेपर्यंत वितरण दिवसभरामध्ये सुरू होणार आणि पूर्णच महिलांच्या खात्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे। बघा, तुम्हाला पैसे आले का, किती पैसे आले, आज कोणत्या बहिणींना पैसे आले तुम्हाला कमेंट करायची आहे। आणि बघा, 100% वितरण होणार आज किंवा उद्या, तुम्हाला मंगळवारपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। बघा, आज जरी पैसे आले नाही तर काळजी करू नका, येत्या 1, 2, 3 दिवसामध्ये पूर्ण बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।